अर्थातच आपण दोघंही शाहीर आहोत सचिन. अण्णाभाऊ साठे असतील, वामनदादा कर्डक असतील किंवा महाराष्ट्रातले तमाम शाहिरीची जी परंपरा आहे, या सगळ्या परंपरेला सर्वप्रथम आपण मानाचा मुजरा करूयात. हे सखा रे अण्णाभाऊ साठे माझा सखा रे. आपल्यावर सुद्धा वामनदादा कर्डकांचा आणि अण्णाभाऊ साठेंचा खूप मोठा प्रभाव आहे. आपल्याला या दोघांच्या पण म्हणजे अण्णाभाऊंच्या पण आणि वामनदादांच्या पण आयुष्यावर प्रकाश टाकावा लागेल. भाकरीचं गाणं माझ्यांना भाऊच्या गवठी. आणि अण्णाभाऊंचं आणि वामनदादांचं नेमकं या महाराष्ट्राला काय योगदान आहे हे थोडंसं आपल्याला विषयात म्हणजे चर्चेला घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर कसं होतं माहिती आहे का, गाणं हे एक असं माध्यम आहे सचिन की म्हणजे आपल्या लोकांच्या नेनिवेत गाणे लोक गाण्यातनं ऐकतात. तर बऱ्याचदा चुकीचा इतिहास, चुकीच्या संकल्पना, चुकीची मांडणी गाण्यातनं पण झालेली आहे. नमस्कार महाराष्ट्र. जलसा विथ शीतल सचिन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्र हो, 1 ऑगस्ट ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि 15 ऑगस्ट ही लोकशाहीर महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती. या 2 शाहिरांच्या जयंतीनिमित्त आपण आज चर्चा करणार आहोत. आणि जलसा विथ शीतल सचिन असा आपल्या कार्यक्रमाचं टायटल आहे. ह्या टायटलमधूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही दोघं संवाद करणार आहोत, आपण सर्वजण गप्पा मारणार आहोत. अर्थातच आपण दोघंही शाहीर आहोत सचिन. बरोबर. आणि शाहीर असल्यामुळे अण्णाभाऊ साठे असतील, वामनदादा कर्डक असतील किंवा महाराष्ट्रातले तमाम शाहिरीची जी परंपरा आहे, या सगळ्या परंपरेला सर्वप्रथम आपण मानाचा मुजरा करूयात. आणि या सगळ्या परंपरेचा सन्मान राखत या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये 2 महान कवींची, शाहिरांची जयंती येते. आणि या दोन्ही महान कलावंतांची चर्चा आपल्याला करताना आपल्याला या दोघांच्या पण म्हणजे अण्णाभाऊंच्या पण आणि वामनदादांच्या पण आयुष्यावर प्रकाश टाकावा लागेल. आणि ह्यांची आयुष्य नेमकी कशी घडली, हे कलावंत म्हणून कसे घडले, आणि अण्णाभाऊंचं आणि वामनदादांचं नेमकं या महाराष्ट्राला काय योगदान आहे हे थोडंसं आपल्याला विषयात म्हणजे चर्चेला घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की आपण शाहीर म्हणून जे काय आता गेली 20, 22, 25 वर्ष आपण काम करतोय, तर आपल्यावर सुद्धा वामनदादा कर्डकांचा आणि अण्णाभाऊ साठेंचा खूप मोठा प्रभाव आहे ना. शाहीर म्हणून एक घडण्याच्या प्रक्रियेमध्ये या मंडळींनी आपल्याला खूप प्रभावित केलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे सुद्धा आपण ह्या चर्चेमध्ये आपण लोकांच्या समोर ठेवायला पाहिजे. मला असं वाटतं की सर्वप्रथम 1 ऑगस्टला आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पार पडली. महाराष्ट्रभर खूप जोमात ही जयंती पार पडली. परंतु आपल्याला महाराष्ट्राला हे सांगायला पाहिजे की अण्णाभाऊ साठे हे शाहीर म्हणून, साहित्यिक म्हणून, कवी म्हणून एक जागतिक दर्जाचं, जागतिक कीर्तीचं असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि अण्णाभाऊ केवळ शाहीर नव्हते. म्हणजे ही एक महत्त्वाची गोष्ट अण्णाभाऊंच्या विषयी मला असं वाटतं की अण्णाभाऊ कोण होते असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अण्णाभाऊ केवळ शाहीर कलाकार असे नव्हते, तर अण्णाभाऊ खूप चांगले कादंबरीकार होते. म्हणजे लिखाणाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं बरोबर तर आहे. अण्णाभाऊ कथाकार होते. त्यांच्या खूप कथासंग्रह त्यांचे आहेत. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचं लेखन आहे. अण्णाभाऊंनी एक प्रवास वर्णन, एक नाटक आणि सतत पेपरमध्ये म्हणजे अण्णाभाऊ खूप चांगले पत्रकार पण होते. ही आपल्याला रसिक प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की अण्णाभाऊ उत्कृष्ट पत्रकार होते. आणि वाटेल ते लिहीन ह्या सदरामध्ये अण्णाभाऊ लिहायचे बरोबर. आणि ते छापून यायचं. तर लिखाणाच्या क्षेत्रामध्ये एका म्हणजे तुला तर आपण तर नेहमीच सांगतो कार्यक्रमांमध्ये की 1.5 दिवस फक्त शाळा शिकलेले अण्णाभाऊ, रूढ अर्थानं. बरोबर आहे. म्हणजे नंतर त्यांनी कसं शाळा शिकली त्याची आपण चर्चा करूच. पण म्हणजे लिहायला वाचायला कसे शिकले. परंतु रूढ अर्थानं जसं म्हणतात ना, माणसं किती दिवस शाळेत, कितवीपर्यंत शिकलात, तसं अण्णाभाऊंचं नाही सांगता येत कितवीपर्यंत शिकलात. तर अण्णाभाऊंचं प्रख्यात असं आहे की ते 1.5 दिवस शाळेत गेले आणि 1.5 दिवसानंतर शाळा त्यांची सुटली. पण 1.5 दिवस शाळेत गेलेल्या व्यक्तीनं असंख्य पवाडे, असंख्य गीतं, त्याच्यानंतर वग, नाटकं, छक्कड, लावण्या या सगळ्या फॉर्मवर, लोककलेच्या कितीतरी फॉर्म्सवर अण्णाभाऊंनी लिहिलं. उत्कृष्ट कथा, कादंबऱ्या लिहिल्या. ज्या कथा, कादंबऱ्यांचं ट्रान्सलेशन वेगवेगळ्या भाषांमध्ये झालं. म्हटलं जातं की 27 भाषांमध्ये ट्रान्सलेशन झालं. खास करून रशियामध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचं खूप मोठं स्वागत झालं. फकीरा नावाची त्यांची जी कादंबरी आहे, त्या फकीरा कादंबरीचं खूप मोठं जनस्वागत झालं.
तर हे जे हा जो अण्णाभाऊंचा पट आहे, हा एक कलावंत म्हणून, साहित्यिक बरोबर. म्हणून, हा थोडा मोठा आहे, म्हणजे असा जरा व्यापक पट आहे असं मला वाटतं. तर तू मराठीचा हे आहेस काय म्हणतात त्याला, मराठीचा मराठीचा विद्यार्थी आहे मी. विद्यार्थी. तू तसा गुरव सरांचा विद्यार्थी आहेस. ज्या प्राध्यापक डॉक्टर गुरव सरांनी पहिल्यांदा अण्णाभाऊ साठेंवर पी-एच-डी केली. तर आणि अण्णाभाऊ जगासमोर त्या पद्धतीनं, म्हणजे त्या अर्थानं अण्णाभाऊंचा सगळं इतिहास जगासमोर आला. तर मला असं वाटतं, की तुला काय वाटते, म्हणजे एक मराठीचा विद्यार्थी म्हणून या मराठी साहित्याकडे म्हणजे सगळ्या साहित्य विश्वात कसं बघितलं जाते आणि सर्वसामान्य जनतेत कसं बघितलं जाते? तुझा काय अनुभव आहे इतक्या वर्षांचा? मी तर म्हणजे जेव्हा ह्या सगळ्या समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये मी आलो, तर मी बाबुराव गुरव सरांच्या बरोबर अनेक भाषणं त्यांची ऐकली. हं. त्यांच्या स्टडी सर्कलमध्ये मी जायचो. तर अण्णाभाऊ साठे प्रचंड ऐकायला मला मिळाले त्यांच्याकडून. आणि नंतर मी फर्ग्युसनमध्ये ज्यावेळेला एम-ए केलं आणि डॉक्टर सिद्धार्थ आगळे सर आमचे फर्ग्युसन कॉलेजला मराठी डिपार्टमेंटचे हेड होते. त्यांच्याकडूनही काही गोष्टी मला ऐकायला मिळाल्या. तर मगाशी तू जसं म्हटली, की म्हणजे एक मराठीचा विद्यार्थी म्हणून काय वाटतं? तर पहिली गोष्ट असं मला वाटतं, की मराठीमध्ये एक मराठी साहित्याचं शिखर म्हणून आपण जर बघायला गेलो, तर एक संत तुकारामांचं नाव आपल्यासमोर येतं, बरोबर. की तुकारामांचं साहित्य म्हणजे अजरामर साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. आणि बिलकुल एक योगायोग असं म्हणायचं का नाही मला माहीत नाही. पण अण्णाभाऊ साठेंचं नाव पण तुकाराम आहे. तुकाराम आहे, बरोबर आणि आहे. ह्या तुकाराम महाराजांनी लिहिलं, की "आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू." पण आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने हे अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यातनं दाखवून दिलं. शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेले एक-एक शब्द, एक-एक ओळ, एक-एक गाणं, एक-एक कविता, एक-एक कादंबरी ही अन्यायावर प्रहार करणारी, शस्त्रांसारखा प्रहार करणारी अण्णाभाऊंची लेखणी होती. धारदार लेखणी अण्णाभाऊंच्याकडे होती. आणि शब्दाची गौरव आणि शब्दाची पूजा करू असं अण्णाभाऊ ज्यावेळेला म्हणतात, तर ज्ञानेश्वर आणि तुकारामांची मराठी घेऊन मी फकीरावर ही मराठी भाषेची काही उधळण करतो. मोती उधळत आहे, अशा भाषेत स्वतःच प्रस्तावनेमध्ये अण्णाभाऊ म्हणतात. तर हे 2 तुकाराम मला असं वाटतं, की त्या वाह! वाह! अर्थानं वाह! मला भारी वाटतं. आणि एक शाहीर म्हणून मला असं वाटतं, की एखाद्या शाहिराला एवढा सन्मान मिळावा, हं, जागतिक हं, हं. दर्जाचा सन्मान मिळावा, त्याची हं. जयंती एवढी मोठ्या प्रमाणात व्हावी, हं. हे खरंच अचंबित करणारं आहे आणि खूप प्रेरणादायी असं मला वाटतं. आणि सुरुवातीला तू एक मुद्दा असा काढलास, की पत्रकारितेचा त्यांचा मुद्दा होय. मांडला. आणि म्हणजे महाराष्ट्राच्या समोर हा मुद्दा अजूनही पुढे आलेला न मुद्दा जो आहे, तो मला इथं सांगावासा वाटतो, की लोकयुद्ध नावाच्या त्या नियतकालिकामध्ये अण्णाभाऊ साठे लिहायचे. त्यांच्या पक्षाचं मला वाटतं, की ते मुखपत्र असावं. तर त्यामध्ये त्यांनी एक रिपोर्ट लिहिलेला आहे. हं. आणि जो आता जी महाराष्ट्रातली जी सगळी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत हा रिपोर्ट सांगितला पाहिजे. हं. 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली. हं. 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. हं. आणि नंतर हे खूप कमी काळात घडलं. पण त्यानंतर महाराष्ट्रातल्या गावगाड्यात काय घडलं असेल, हं, हं. हे चित्र जर आपण बघितलं तर प्रचंड भयानक चित्र होतं. ज्या पूर्वाश्रमीच्या महारांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे, हं. त्या महारांच्या वस्त्यांच्यावर हल्ले सुरू झाले होते. बरोबर. वस्त्या जाळल्या जात होत्या, घरं जाळली जात होती, मारपीट केली जात होती. आणि हे सगळं दृश्य अण्णाभाऊ साठे स्वतः पाहत होते. आणि त्यानंतर अण्णाभाऊंच्यातल्या पत्रकारानं त्याचा एक रिपोर्ट असा लिहिलेला आहे, की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दिल्यानंतर जे नवबौद्ध झालेले आहेत, हं, हं. त्यांच्यावर हल्ले होत आहेत, त्यांच्या वस्त्या जाळल्या जात आहेत. पण मला याची खात्री आहे, की ह्या सगळ्या जातीय गुंडांना बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी पुरून उरतील. वाह! 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 अशा भाषेमध्ये अण्णाभाऊ साठेंनी ह्या बुद्ध धम्माच्या वाटेवर आलेल्या आपल्या बांधवांचं स्वागत केलेलं आहे. आणि तेच अण्णाभाऊ साठे पुढे जाऊन मग जग बदल घालून निघाव सांगून गेले मला भीमराव लिहितात. तर हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये अजूनही म्हणजे अदृश्य हे मुद्दा फार आहे. उत्स्फूर्तपणे लिहिलेलं गाणं नाहीये. हे फार समजून उमजून विचारपूर्वक बाबासाहेबांच्या विचारांना खूप जवळून ओळखून आणि त्यांचा अभ्यास करून, म्हणजे मनापासून लिहिलेलं गाणं आहे असं म्हणायला हरकत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे है ना? असं काहीतरी अचानक बाबांवर काहीतरी परिस्थिती आली असं नाही. हो. त्या गाण्याच्या प्रत्येक कडव्यामध्ये आपण बघू शकतो, की बाबासाहेबांनी जो जातीअंताचा विचार मांडलेला आहे, जी धर्मचिकित्सा केलेली आहे, जातीअंताच्या अंताची जी दिशा दाखवलेली आहे, त्याचे सगळे बीज, त्याच्या त्या सगळ्या गाण्यात दिशा, सगळी किरणं बाबासाहेबांच्या विचारांची किरणं त्याच्यामध्ये आहेत, असं मला वाटतं. आणि मला दुसरं एक अण्णाभाऊंच्या म्हणजे लिखाणामध्ये एक मला असं सतत जाणवत राहतं, की खरं तर अण्णाभाऊ मांग जातीतनं, म्हणजे जन्मानं मांग जातीत जन्माला आले अण्णाभाऊ. परंतु अण्णाभाऊंच्या लिखाणामधल्या ज्या प्रतिभा आहेत किंवा जे काही काय म्हणतात त्याला प्रतिमासृष्टी. प्रतिमासृष्टी आहे,
तर ती अशी केवळ जातीय दिसतच नाही अरे, म्हणजे केवळ अशी एका एक जातीची भाषा अशी दिसत नाही. म्हणजे लिहिताना बघा कसं लिहितात, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतू न बसला का ऐरावत, ऐरावत, अंग झाडुनी निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव, है ना? किंवा मगराणे जणू माणिक गिळले. आता हे हे जी सृष्टी आहे त्यांची, त्यांची स्वप्नसुंदरी नावाची एक कथा आहे अण्णाभाऊंची आणि ती कथा वाचताना असं वाटतं, की काय म्हणजे अण्णाभाऊंनी ही कुठली सृष्टी नेमकी वापरली, भाषा शैली त्यातली, त्यातल्या रचना, त्यातले शब्द सामर्थ्य. तर असं कुठेही वाटत नाही म्हणजे एक एक आपल्या म्हणजे ह्या अण्णाभाऊंना किंवा ढसाळ असतील किंवा राजा ढाले असतील ह्यांना सगळ्यांना एक दलित साहित्यिक, दलित कवी, दलित शाहीर असं म्हणून जे एक म्हटलं जातं. तर त्यांनी त्या जातीचं प्रतिनिधित्व केलं असेल कदाचित. पण त्यांनी त्यांनी जी शब्दसृष्टी साहित्य क्षेत्रात आणली किंवा त्यांनी जे शब्द सामर्थ्य आणलं, ते अफाट आहे असं मला वाटतं. म्हणजे कुठल्याही उच्च जातीय किंवा कुठल्याही उच्चभ्रू लेखकाला काय म्हणतात त्याला विचार करायला भाग पाडेल, अशा पद्धतीचे शब्द अण्णाभाऊंनी सुद्धा वापरलेले आहेत. हे मला त्यातनं सांगायचं आहे. बरोबर आहे. याचं कारण पण असं आहे, की म्हणजे अण्णाभाऊ साठे हे एक तमाशातून आलेले कलावंत आहेत. हां, बरोबर आहे. अण्णाभाऊ साठे हे तमाशाचं प्रोडक्ट आहे, असं मी तर कायम म्हणत असतो. हं, आणि तमाशातून आलेला हा एक छोटासा तमाशामध्ये नकला करणारा तुकाराम, बरोबर. त्यांनी तमाशामधली छक्कड तिथं ऐकलेली आहे. हो, त्यांनी तमाशातले वगनाट्य, लोकनाट्य तिथं बघितलेली आहेत. खरं आणि मग ज्यावेळेला राजकीयदृष्ट्या ते जागृत झाले, त्यावेळेला त्यांनी हा जो खजिना जो आहे, तो खजिना आणि तो समृद्धी वारसा. घेऊन उभा राहिले. वारसा म्हणू शकतो. तो वारसा घेऊन उभे राहिले. हं, आणि त्या लोककलेला त्यांनी ज्या पद्धतीने चार चांद लावलेले आहेत, तर बरोबर. हे एकदम अफाट अशी गोष्ट आहे. आणि जसं तू म्हणली, की जसं त्यांना एका जातीत कोंबण्याचा जो प्रयत्न केला जातो, खरं तर अण्णाभाऊ साठेंनी फक्त मांग जातीचा नायक उभा केला नाही किंवा वामनदादा कर्डकांनी फक्त बौद्धांसाठी गाणं लिहिलं अशातला भाग नाही. त्यांनी सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो म्हणून संपूर्ण भांडवलशाहीबद्दलचं गाणं लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि अण्णाभाऊ साठेंच्या तर गाण्यांच्या मध्ये हे सगळंच आलेलं आहे. तर हे सगळे शाहीर, कलावंत हे एका जातीसाठीचे नव्हतेच कधी. हो. अण्णाभाऊंच्या कादंबरीमध्ये म्हणजे मांगांना किती नायक केलेला आहे, तर फार कमी आहेत गोष्टी. परंतु हो. प्रत्येक जातीचा नायक अण्णाभाऊंच्या लेखनामध्ये सापडेल. इव्हन मला असं वाटतं, की अण्णाभाऊंच्या सारखा व्हर्सटाईल लेखन करणारा आणि बहुजातीय लोकांना नायक बनवणारा लेखक महाराष्ट्रात आणि देशात अपवादानं अण्णाभाऊच आहेत. म्हणजे असं म्हणता येईल, की अण्णाभाऊंनी जसा निळू मांग लिहिला, तसा बरबाद्या कंजारी पण लिहिला. आणि फकीरा पण आणि लिहिला. फकीरा पण लिहिला, चित्रा लिहिली, वैजंता लिहिली. त्याच्यानंतर अण्णाभाऊंनी काय म्हणतात त्याला इरण गाढव खाल्लं, अशा पाटलांच्या वरच्या कथा सुद्धा अण्णाभाऊंनी लिहिल्या. आणि फकीरा तर एक उत्कृष्ट उदाहरण आहे. म्हणजे फकीरा तर त्यांची सगळ्यात गाजलेली कलाकृती आहे असं म्हणता येईल. म्हणजे मला आपल्याला सांगण्याचा हेच प्रयत्न आहे, की अण्णाभाऊंना आता आपण जे का म्हणजे एका जातीचे नायक म्हणजे सगळं आता खरं तर सगळ्याच महामानवांविषयी तसं झाले, की जातीचेच नायक म्हणून ते समोर उभे उभे होतात. पण जी विचार करणारी माणसं आहेत किंवा जी जरा अ, व्यापक बोलणारी, लिहिणारी माणसं आहेत, तर त्यांनी तरी जगाला हे ओरडून सांगितलं पाहिजे, की बाबा महामानव असे जातीचे नसतात. महामानव असे काय म्हणतात त्याला एका एका समाजाचे नसतात कधी. महामानव ही होण्यासाठीच त्यांनी समाज, जात, धर्म ही रेषा त्यांनी कधीच ओलांडलेली असते. म्हणूनच ते महामानव असतात. पण तुला एक शीतल हे सांगू हे का? सांगायला पाहिजे. मला तुला सांगावंसं असं वाटतं, की हे एक आयडेंटिटी पॉलिटिक्स पण आहे. हं. म्हणजे काय झालेलं आहे, की ह्या सगळ्या ज्या वंचित जाती होत्या, ज्या पिचलेल्या होत्या, मार्जिनलाइज कास्ट होत्या, तर ह्या जाती अत्यंत मागास जाती होत्या. त्या जातीमध्ये गेल्या 50-60 वर्षात, 100 वर्षात जे काही शिक्षण आलं, त्यातनं जे काही नोकऱ्या यायला लागल्या, त्यातनं जे आरक्षणाचा जो काही फायदा झाला, तर ह्यातनं एक छोटासा काही एक मध्यमवर्ग तयार झालेला आहे. बरोबर. आणि मग प्रत्येक जातीत हा मध्यमवर्ग तयार झाल्यानंतर त्या जातीतल्या लोकांनी काय केलं, की माझ्या जातीत कोण मोठा माणूस होऊन गेलेला आहे, ह्याचा शोध नंतर त्यांनी घेतलेला आहे. बरोबर. आणि मग म्हणजे नंतर त्यांनी त्यांना जातीत ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ही प्रक्रिया मला असं वाटतं, की नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ह्याच्यात नकारात्मकता बघण्याची काहीच गरज नाही. आज मी असं बघतो, की आपले गोरमाटी समाज जो आहे, तर त्यांनी जय सेवालाल आणलेला आहे आपला. हो. तर त्यांना ते भटकत राहिले, रस्ते फोडत, दगडे फोडत आणि हे करत ते लोक चालत राहिले. पण ज्यावेळेला त्यांच्यातनं एक वर्ग तयार झाला, तर त्यांनी सेवालाल महाराजांना आणलं बरोबर. वंजारी समाजामध्ये आपण गेलं तर भगवान बाबांचं नाव त्यांनी पुढे आणलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जातीतली जी काही अशी कर्तृत्ववान माणसं गेली, चर्मकार समाजामध्ये रोहिदास आहे. रोहिदासांचं आहे, धनगरांमध्ये आता अहिल्यादेवींचं अहिल्यादेवी होळकर, होळकरांचं मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर किंवा आता बापू विरूंचं नाव सुद्धा घ्यायला घ्यायला लागलेलं आहे. लागलेले आहेत. तर मला असं वाटतं, की ही एक साहजिक प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेला नकारात्मक न पण बघता ह्यातनं पुढे गेलं पाहिजे का नाही लोकांनी? म्हणजे काय ह्यात ही प्रक्रिया नॅचरल आहे हे बरोबर आहे तुझं म्हणणं. नाही ह्यात एक असं म्हणू शकतो, की
जातीनं आपल्या जातीत महामानव जे कोणी जन्माला आलेले आहेत, त्यांचा गौरव करणं ही एक साहजिक गोष्ट आहे. पण आता समजा अण्णाभाऊ साहित्यिक होते एवढे मोठे किंवा शाहीर होते. तर शाहिरी विश्वामध्ये किंवा साहित्याच्या विश्वामध्ये अण्णाभाऊंना तो सन्मान मुख्य स्ट्रीम म्हणून जी साहित्यिक सगळी चळवळ आहे किंवा जे काही जो बाहेरचा भवताल आहे, तिथं अण्णाभाऊंना काय स्थान आहे? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तिथं जर ते स्थान असं मोक्याचं आणि मोलाचं जर ठरलं किंवा देत राहिली किंवा मिळत राहिलं, तर एक तो बहुसन्मान म्हणजे खऱ्या अर्थानं बहुसन्मान नाही तसा म्हणजे होऊ शकतो. ऍक्च्युली अण्णा आता मराठी साहित्याचा विद्यार्थी म्हणून मी सांगतो की आपण दलित साहित्याची पण जी चर्चा विश्व आहे, तर त्या चर्चा विश्वात पण अण्णाभाऊ साठेंना दलित साहित्यिक म्हणून पण मान्यता नाही. हं. म्हणजे तिथं सुद्धा अण्णाभाऊंचं नाव वगळलं गेलेलं आहे. आणि उच्चभ्रू लोकांनी जर त्या मला असं वाटतं कुसुमावती देशपांडेंना ज्यावेळेला मराठी कादंबरीचे शतक लिहिलं, हं. तर त्या कादंबरीच्या शतकामध्ये सगळे कादंबरीकार घेतले आणि अण्णाभाऊंचं नाव सुद्धा नाही. म्हणजे त्या अण्णाभाऊंना कादंबरीकार पण समजत नाहीत. म्हणजे अभिजानांनी पण डावलणं आणि ज्या काही लढाऊ पद्धतीनं प्रवाह तयार झाले, त्यांनाही वाटलं नाही की आपण यांना रिकॉग्नायझेशन केलं पाहिजे. तर हा संघर्ष आहे. पण मी आज आपण वामनदादांच्या बद्दल पण बोलतोय. वामनदादा कर्डकांनी मात्र काय सांगितलं, म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्यावरचं पहिलं गीत कोणी लिहिलं असेल तर ते वामनदादा कर्डकांनी लिहिलेलं आहे. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की थोडंसं तू ते ऐकवावं लोकांना, की काय गाण्याचे शब्द आहेत आणि त्या शब्दांचा अर्थ आज किती महत्वाचा आहे. आणि त्यातलं मला जे महत्त्वाचं वाटतं ना, ते आहे की अण्णाभाऊंना त्यांनी सखा म्हटले. म्हणजे आपण आज जो दोस्ती जिंदाबादचा नारा देतो आणि सांगतो की मैत्री हे सगळ्यात म्हणजे काय म्हणतात त्याला, चांगलं नातं कुठलं तर मैत्रीचं नातं आहे. तर जातीच्या पलीकडे जाण्यासाठी किंवा समाज म्हणून थोडंसं आपल्या समाजातनं दुसऱ्या समाजाकडे डोकावून बघण्याची जी करुणा आणि हे आहे, ते वामनदादांच्या शब्दांमध्ये दिसतं आणि वामनदादा त्यांना सखा म्हणतात. आणि काय म्हणतात? सखा रे, अण्णाभाऊ साठे माझा सखा रे. हे सखा रे, अण्णाभाऊ साठे माझा सखा रे. जपा रे, या साठेच्या उभ्या पिकाला जपा रे. वा वा वा. सखा रे, अण्णाभाऊ साठे आमचा सखा रे. आता मी तुला एक प्रश्न विचारतो. हं. अण्णाभाऊ साठेंच्या उभ्या पिकाला जपारी असं वामनदादा लिहितात. तर उभं पीक म्हणजे काय त्यांना म्हणायचं असेल? मला असं वाटतं, की उभं पीक म्हणजे असं असेल, की अण्णाभाऊ ज्या जातीतनं आलेत, अण्णाभाऊ ज्या समाजातनं आलेत, ज्या परिस्थितीतनं आलेत, हालाकीच्या सगळ्या वंचित सगळ्या परिस्थितीला सामना करत अण्णाभाऊ आले. तर त्याची सगळ्यात जास्त जाणीव वामनदादांनाच असू शकते ना, की वामनदादाच ते समजू शकतात, की अण्णाभाऊंनी म्हणजे चिखलातून कमळ उमलावं, तर ती प्रक्रिया काय आहे नेमकी? किंवा एखाद्या खाणीमध्ये हिरा सापडावा, दगड फोडल्यानंतर. तर बरोबर. ही प्रक्रिया काय असू शकते? हे वामनदादांनाच खूप छान कळू शकते. वामनदादांनी पण ती परिस्थिती अनुभवलेली आहे. गरिबी म्हणा, जातीचं अवहेलना म्हणा. दुःख म्हणून सगळं. मांग समाजातनं आलेल्या एका वाटेगावच्या छोट्याशा मांगवाड्यातनं आलेल्या ह्या अण्णाभाऊ साठेंना, ज्यानं येऊन मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्रासाठी एवढं मोठं योगदान दिलं आणि गरिबांच्यासाठी गाणी लिहिली, कामगारांसाठी गाणी लिहिली, वंचितांसाठी गाणी लिहिली. तर ह्या सगळ्या हे जे अण्णाभाऊंचं हे पीक आहे, हे जे आलंय हे पीक, तर ह्या पिकाला जपा, ह्या समाजाला थोडंसं बंधुतेनं बघा, ह्या जातीकडे बंधुतेनं बघा. हेच मला वाटतं, की वामनदादांना सांगायचं असेल. मला असं वाटतं की म्हणजे आपले जे शाहीर आहेत ना, हे लय भन्नाट आहेत भन्नाट आहेत. आणि खऱ्या अर्थानं सोशल इंजिनिअरिंग करणारे आहेत. हो, म्हणजे वामनदादा कर्डकांनी एक सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे करून ठेवलंय. आणि अण्णाभाऊनी पण केलेलं आहे. हं, अण्णाभाऊ साठेंनी सापळा नावाची जी गोष्ट लिहिलेली आहे, त्या कथेमध्ये हरिबा नावाचा जो त्यांनी नायक उभा केलेला आहे, तर तो हरिबा काय करतोय, मेलेली जनावर वडणार नाही म्हणून बंड करतो, हं. अख्खा महारवाडा असा गावाच्या समोर उभा करतो संघर्षाला. हं, आणि शेवट काय त्याचा, तर ती कावडणी जी असते मेलेली जनावर ओढण्यासाठी जी कावडणी वापरतात, ती कावडणी आणून त्या कावडणीवर तो कुऱ्हाडीचे घाऊन घालून ती कावडणी तोडून टाकतो. हं, आता बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करणं हं. आणि अण्णाभाऊंच्या हरिबानं कावडणी तोडून नष्ट करणं, बरोबर. ह्या दोन्ही गोष्टी सांकेतिकरित्या एकच आहेत. आणि तो हरिबा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, जेव्हा अख्ख्या गावगाड्याची लढतो, आत्मसन्मानाची लढाई, आत्मजाणीवेनं तो उभा राहतो, आत्मभान घेऊन उभा राहतो, तर तो हरिबा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणजे जसं जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव, हे गाणं आहे, तसंच सापळा कथामध्ये हरिबा आहे, जो बाबासाहेबांच्या रूपात उभा आहे आपल्यासमोर. अण्णाभाऊंच्या हृदयातले बाबासाहेब आहेत असं म्हणू शकतो. हां. नेणिवेतले. नेणिवेतले बाबासाहेब. आणि हं. फकीरामध्ये त्यांनी सांगितले की ती निवडुंगाची जी काही पार्टिशन आहे, हां.
तर ती निवडुंगाची पार्टिशन फकीरा स्वतःच कसा तोडून टाकतो, अण्णाभाऊनी इनडायरेक्टली सांगितलेलं आहे की ज्यावेळेला दुष्काळ पडलेला आहे होय. आणि लोकांना खाया पियाची सगळी अडचण झालेली आहे, तर गोडाऊन लुटून येतात, गोदाम आणतात, लुटून धान्य आणतात आणि मग ते धान्याचा शीग लावलेला असतो आणि मग तो सांगतो की सगळ्यांना डावानं वाटा, हो, पण सगळ्यांना समान धान्य वाटा, बरोबर. एक एक कण एक एक एक-एक कण कण. एक एक कण सुद्धा समान वाटा. मग त्यात ते महारवाड्याला पण समान वाटा म्हणतात आणि मांगवाड्याला पण समान वाटा म्हणतात. बरोबर. तर ही जी गोष्ट आहे, मला असं वाटतं की ही खूपच फिलॉसॉफिकल लेवलवर सुद्धा खूप वरच्या लेवलवरची बाब आहे आणि हे निवडुंगाचं जे कुपान आहे, हे कुपान आपण आपल्या गाण्यात पण लिहिलंय, जुनं कुपान निवडुंगाचं मोडू द्या तर राहू ते द्या. अण्णाभाऊ असल्यामुळे लिहू शकलोय मी. म्हणजे म्हणजे मी आपल्या अण्णाभाऊ गाण्यात वाचला ते नसता, आलेलं आहे ते. अण्णाभाऊ वाचला नसता तर मी लिहू शकलो नसतो ते. हं. मला ही ही यांची दोघांची मैत्री खूप मला मस्त वाटते म्हणजे हम्म. वामनदादा आणि अण्णाभाऊंचे जे काही आहे ना देवाण-घेवाण आणि ती देवाण-घेवाण मला कशी वाटते माहिती का? की वामनदादांचा तसा फोकस जातीयांतावर होता. म्हणजे बाबासाहेबांच्या सगळ्या चळवळीचा फोकस. पण मला असं वाटतं की हे सगळे मित्र असल्यामुळे किंवा मुंबईमध्ये पण कामगारां चळवळीचा मोठा प्रभाव असल्यामुळे वामनदादांनी आणि आणि म्हणजे साहजिकच बाबासाहेबांनी सुद्धा कामगार चळवळीचं मोठं म्हणजे आकलन केलं आणि कामगार चळवळीला बळ सुद्धा दिलं अण्णा आंबेडकरांनी बाबासाहेबांनी. त्यामुळे वामनदादांनी सांगा आम्हाला बिरला बाटा म्हणजे भांडवलशाहीवरचं इतकं सुंदर गीत वामनदादा पण लिहू शकलेले आहेत. आणि सांगा आम्हाला बिरला बाटा टाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा ना आमचा वाटा कुठं आहे हो. तर ही ही एक देवाण-घेवाणच वाटते मला अण्णाभाऊंमधली आणि वामनदादांमधली. म्हणजे वामनदादांनी अण्णाभाऊंचं गाणं लिहिलं, अण्णाभाऊंनी जग बदल घालूनी घाव लिहिणं, वामनदादांनी भांडवलशाहीचं इतकं सुंदर. ही एक अशी खूप चांगली देवाण-घेवाण आहे असं वाटतं. एक्झॅक्टली. मित्र हो, खरं तर आमची चर्चा खूपच चांगली रंगली आहे. पण मला असं वाटतं की आम्ही जी काही शाहिरी करतो, तर आपल्या शाहिरीवरची तर जो काही परिणाम आहे, वामनदादा कर्डकांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीचा, आपण आता एवढी गाणी लिहिली आहेत. म्हणजे आपली गाणी सुद्धा जर बघायला गेलं तर एक 300च्या वर आपल्या दोघांची गाणी आहेत आज, आपण स्वतः लिहिलेली. तर ह्या गाण्यांच्या रचनेवर एक खूप वेगळा परिणाम मला जाणवतो, जो ह्या आपल्या पूर्वसुरींचा आहे. काय म्हणशील तू? मला आठवतंय असं, की मी पहिली जी कादंबरी वाचली ना, मला जी मिळाली पहिली कादंबरी वाचायला, तर फकीरा मी वाचली आणि फकीरा मी अशी वाचली, की फर्स्ट टू एंड म्हणजे सुरुवात केली आणि संपवली, अशी मी फकीरा वाचलेली. तर अण्णाभाऊंचा प्रभाव तो होता त्या लहान वयामध्ये म्हणजे 18 वर्षाची असेल मी तेव्हा समजा, 18-19 तर ह्या वयात मी फकीरा वाचली. त्यावेळेला मी त्यातली जी सगळा वाटेगाव, तो सगळं तिथली परिस्थिती गावगाड्याची आणि अण्णाभाऊंनी कसा लिहिलाय फकीरा नेमका. म्हणजे ती सगळं त्यांची जी अ, जोगणीची यात्रा, 2 गावांमधला संघर्ष, दुष्काळाचा संघर्ष, ते सगळं गावगाडा, ते सगळं फकीरामध्ये असं एकदम आलेलं आहे. आणि मी तसं शहरात वाढलेली आहे. पण मग मला ते असं कनेक्ट झालं, की आपण आपल्या परिस्थितीविषयी किती चांगलं लिहू शकतो. म्हणजे आपण ज्या परिस्थितीत आहोत, तर त्या परिस्थितीवर आपण कसं लिहायला पाहिजे, ते अण्णाभाऊंकडनं शिकलं पाहिजे. तर हम्म. ही जी एक म्हणजे आपल्या मनात पण काहीतरी प्रक्रिया घडते ना नेहमी. होय. म्हणजे आपण एखादी गोष्ट वाचतो म्हणजे फक्त वाचत नसतो. हम्म. त्याचा आपल्या मनाशी पण संवाद सुरू होतो आपल्या स्वतःचा. बरोबर तर आहे. तो सेल्फ संवाद म्हणजे मला बाकीचं माहीत नाही, पण माझा तरी होतो. म्हणजे कलावंत म्हणून जो सेल्फ संवाद होतो ना, तेच क्रिएशन असतं. हम्म. असं माझ्या बाबतीमध्ये नेहमी घडत आलेलं आहे. तर फकीरा वाचल्यानंतर म्हणजे मला अशी प्रेरणा निर्माण झाली होती, की आपण पण आपल्या परिस्थितीवर लिहू शकतो. हम्म. आणि अण्णाभाऊंनी त्यांचा भवताल मांडण्याचा जो काही धडपड केली आहे, प्रयत्न केलाय, तर इतका सुंदर प्रयत्न अण्णाभाऊ करू शकतात. तर आपण पण फुल ना फुलाची पाकळी आपण आपला भवताल लिहायला पाहिजे. आपली परिस्थिती लिहायला पाहिजे. आणि मग मला ना पहिल्यांदा मी ते भुकेवरचं गाणं कारण प्राईम विषय काय घरातला सगळ्यात? प्राईम विषय हा भुकेचाच विषय आणि म्हणजे तसं म्हणजे थोडंसं एक पर्सनल गोष्ट शेअर करते इथं, की आई माझी धुण्या-भांड्याच्या कामाला जायची आणि त्यांच्या घरांमध्ये जेव्हा एखादी गोष्ट विशेष बनायची, म्हणजे केसर टाकून बिर्याणी बनते आहे किंवा अ, छान सुक्कं मटण. सुक्कं मटण ही संकल्पनाच म्हणजे मोठ्या कुटुंबांमध्ये सुक्कं मटण कुठं बनवणार? बनवणार मोठ्याच्या मोठं असं कालवणच बनवणार ना, सगळ्यांना पुरलं पाहिजे असं. असं मोठं पातळ रस्सा बनवणार, बनवला तर कधी. तर हे जे पदार्थ होते ना, असं सुक्कं मटण, बिर्याणी किंवा जे काही असेल ते असे छोटे-छोटे मिठाईचे पदार्थ.
मला असं वाटायचं की हे आपल्या घरात का नाहीत बनत? हम्म. आणि तेव्हा मग मी पहिल्यांदा ते गाणं लिहिलं होतं की रोजची चटणी भाकरच आहे, जरा वेगळं खायला घाल माई. बघ माझी भूक करतीया कालवा, तुला तुझ्या मनी कसं पोहोचत नाही. हम्म. पण हे मी माझ्या आईलाच प्रश्न विचारते ना. हा प्रश्न मी व्यवस्थेला विचारला पाहिजे होता, की आमच्याच घरात एवढी गरिबी का? आम्हालाच खाण्याच्या बाबतीमध्ये एवढी आबाळ आमची का? तर हे मला असं वाटतं, की हे अण्णाभाऊंशी लिंक असण्याचं मला म्हणजे खूप एक आत्ता जाणवते हे. त्यावेळेला जाणवलं का नाही माहीत नाही. पण एक प्रवास आता एक 15-20 वर्ष पुढे आल्यानंतर असं जाणवते. तर ही कनेक्टिव्हिटी मला वाटतं, की आहे अण्णाभाऊंशी. आणि हम्म. वामनदादांची पण गीतं जी काही वाचली, तर वामनदादांकडनं एक समजलं, की प्रत्येक घटनेवर म्हणजे बाबासाहेबांच्या लढ्याच्या प्रत्येक घटनेवर वामनदादा लिहितात. आणि प्रत्येक घटना म्हणजे ज्या माणसानं काळाराम मंदिराचा सत्याग्रह वाचलेला नाही, पण गाणं ऐकलेलं आहे, त्या व्यक्तीला काळाराम मंदिराचा सत्याग्रह कळणार, की कसा तो एक्झॅक्टली. बाबासाहेबांनी केला. ज्या व्यक्तीनं बाबासाहेबांचं धर्मांतराची भूमिका वाचलेली नाही, त्या व्यक्तीला बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं, त्याची भूमिका कळणार. कशातनं? गाण्यातनं. तर ही ताकद जी आहे, तर मला नेहमी वाटत असं आलंय, की ही ताकद आपल्या लेखणीत आली पाहिजे, की हम्म. आपल्याला असं समजावून सांगता आलं पाहिजे किंवा असं लिहिता आलं पाहिजे, की वामनदादांनी ज्या पद्धतीनं लिहिलं, अण्णाभाऊंनी ज्या पद्धतीनं लिहिलं. तर हे एक स्वप्न पण आहे म्हणजे नाही, शाहीर म्हणून, मी तर की असं लिहावं आपण, हम्म. असं लिहिता आलं पाहिजे. मी असं म्हणेन की वामनदादांनी बाबासाहेबांच्या जीवनातल्या प्रत्येक घडामोडीवर गाणं लिहिलेलं आहे. लिहिलंय बरोबर. म्हणजे एका अर्थानं हे एक वामनदादांचे जे काही सगळे गीत संग्रह आहेत, हं. हे बाबासाहेबांचं आणि ह्या संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या लढ्याची एक जीवनचरित्रच आहे ते, समरी म्हणू शकतो किंवा आपण. जीवनगाथा हो. म्हणता येईल त्याला आपण. अगदी, अगदी. अशा पद्धतीने आहे. खरं तर मी म्हणजे माझ्यावर जो परिणाम झाला म्हणजे वामनदादांचा खास करून, मी असा ज्यावेळेला विचार करतो की काय झाला नेमका, तर मला असं जाणवतं की मी जी गाणी आधी लिहायचो, सुरुवात ज्यावेळेला मी लिहायला केली होती तेव्हा, तर मग एका कडव्यामध्ये मी शेतकऱ्यावर लिहायचो, एका कडव्यात विद्यार्थ्यावर लिहायचो, एका कडव्यामध्ये मग कामगारावर लिहायचो, एका हं. कडव्यात मग महिलांच्यावर लिहायचो. हो. म्हणजे फक्त ते असे ठोकळेबाज लिखाण करायचो. पण ज्यावेळेला मग ते चांदण्याची छाया म्हणजे गाणं हं. ऐकलं, वाचलं, किंवा ते मासळी बोले आपल्या पिलाला, पिलाला. हो. तर हे गाणी जेव्हा वाचली आणि ज्यावेळेला मी ऐकली गाणी, तर त्यावेळेला मला लक्षात आलं की हे आपले गुरु आहेत, म्हणजे की ह्यांच्याकडनं शिकलं पाहिजे की गाणं कसं लिहिलं पाहिजे आणि ते इमोशन्स कशा पकडायचे आहेत. किंवा अण्णाभाऊ साठेंची पण गाणी आणि पवाडे ऐकल्यानंतर ते लक्षात आलं. त्यावेळेला मी ज्यावेळेला माझ्या आईवर गाणं लिहायला घेतलं, हं, हं, हं. तर बाबा मी काय लिहिलं, तर हे भाकरीची माई, मग ती आम्हाला भरवते आहे. तर हे भाकरीची माई, हे सूर्याची आई. आता सूर्य का आलाय तिथे, तर म्हणजे निसर्गाशी जोडून अण्णाभाऊंचं लिखाण जास्त आहे. हो. आणि तो निसर्गाची मांडणी करत करत ते त्यांचा विषय पुढे घेऊन जातात. मग तो निसर्ग त्यांच्या बरोबर चालतोच आहे, म्हणजे एक नॅरेटर आहे. हो. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये निसर्ग हा नॅरेटरची भूमिका पार पाडतोय असं वाटत राहतं. तर ए भाकरीची माई, ये सूर्याची आई, तू बोलत का नाही, मन खोलत का नाही. आणि मग त्यात काही रोज शेताचा तू बांध तोडवईला, धरणीच्या पोटात तू सूर्य उगवला. तर ती अण्णाभाऊंचं वर्णन आहे, तुम्ही बघा तुम्ही, हं, की हं. असं धरणीच्या पोटातून सूर्य असा वरती येत होता, असं काहीतरी आलेलं असणार तिथं. धरणीच्या पोटात तू सूर्य उगविला, चिवचिवत्या पाखरांना घास भरविला, हं. आणि मोडक्या संसाराचा तू गाडा गाडा चालविला. चालविला. तर हे जे ह्या प्रतिमा सृष्टी ज्या आहेत ना, मी असं समजतो की ह्या प्रतिमा सृष्टी काही तुकाराम महाराजांच्याकडनं पण आपल्याकडे आलेले आहेत. हो. त्यांची आपण तुकारामांची गाथा वाचल्यात. पण असंच असतं मला वाटतं, की असंच असंच आहे. असतं असं म्हणजे असंच. आपण या मराठी भाषेचे सेवेकरी आहोत हो. आणि आपल्या पूर्वजांनी जिथं गाडा आणून ठेवलेला आहे, तेच आपण पुढे घेऊन जाण्याचा पण प्रयत्न करतो. त्यांचं धन पण घेत असतो ना आपण. ते आपल्याच शेतातला म्हणजे हे आहे. बरोबर आहे ना. आपल्याच शेतातलं ते मला वाटतं, की फळं आहेत म्हणा, फुलं आहेत, पीक आहे. मग त्यातलंच आपण एखादं उचलून आणतोय आणि आपल्या केसामध्ये माळतोय. एखादं फुल आणतोय आणि तेच माळतोय. म्हणून बरोबर आपण आहे. सुंदर दिसतो. करेक्ट आहे. म्हणजे आपण सुंदर का दिसतो? तर त्याचं ते आहे म्हणजे पण आपल्या पूर्वजांनी जे भरभरून या शब्दांची सेवा केली आहे, ह्या लेखणीची सेवा केलेली आहे. म्हणजे वामनदादांचं तर सुंदर गीत आहे, बाई मी भीमाची लेखणी. म्हणजे लेखणीवर गीत लिहिणारे वामनदादा. लेखणीला कॅरेक्टर करून. म्हणजे लेखनीच एक कॅरेक्टर आहे आणि ती बोलते आहे. म्हणजे बाबासाहेबांची माणसं तर बोलतातच. बाबासाहेबांची काय म्हणतात त्याला भूमिका तर बोलतातच, पण बाबासाहेबांची लेखणी सुद्धा बोलते. हे सामर्थ्य मला वाटतं, की वामनदादांचं आहे. म्हणजे महाकवी का म्हटलं जातं त्यांना? तर त्यासाठी म्हटलं जातं. मला हे खूप म्हणजे भावतंय, की अण्णाभाऊंचा प्रभाव असायलाच पाहिजे, वामनदादांचा असायलाच पाहिजे. इव्हन आपल्या पूर्वजांचा, आपल्या सगळ्याच परंपरेचा प्रभाव आपल्यावर असतोच, असायला पाहिजे. हां, फक्त त्यात म्हणजे एक जाणीव ठेवली पाहिजे, की आपले पूर्वजांनी नेमकं काय लिहिलं, कुणाच्या बाजूनं लिहिलं.
त्यांची लेखणी नेमकी कशासाठी झिजली ह्याचं भान मात्र असायला नाही, पाहिजे म्हणजे असं मला वाटतं. मी म्हणजे. ह्या विषयाला थोडं पुढे असं लिहीन की हम्म. म्हणजे आपण तर कार्यक्रमात सांगतो की आपण अण्णाभाऊ असतील, अमरशेख असतील, गवाणकर असतील, वामनदादा कर्डक असतील, विठ्ठल उमप असतील, हे भीमराव कर्डक असतील, श्रावण यशवंते, लक्ष्मण केदारे, हम्म. ही खूप मोठी परंपरा आपल्याला लाभलेली आहे. आपण सगळेजण ह्या परंपरेला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. पण मी असं म्हणतो की आपल्याला ह्यांच्यासारखं होता नाही तर त्यांच्या पायाची धूळ व्हायला पाहिजे असं आपण आपल्या नक्कीच. हो. कार्यक्रमातून विनम्रपणे सांगतो. पण आज आपल्याला असं दिसतं की अण्णाभाऊंच्या जयंतीसाठी काही गाणी लोक लिहितात किंवा आंबेडकरी ह्याच्यामध्ये काहीतरी एक शब्द घ्यायचा, हुक घ्यायची, त्याच्या पाठीमागचा थॉट काहीच घ्यायचं नाही आणि ते एक म्हणजे एक बिभत्सपणा जो काय या लागलेला आहे. म्हणजे इतकी एक समृद्ध परंपरा होती, हो. आंबेडकरी शाहिरीमध्ये होती, सत्यशोधक हो. जलशामध्ये होती आहे हम्म. आणि त्यांच्यासमोर आता नवीन ह्याच्यामध्ये असं दिसतंय की काहीच्या काही चाललेलं आहे. म्हणजे मला ह्या जयंतीला तुझं जे गाणं आलेलं आहे, मी म्हणतो की ह्या वेळेला खरी जयंती साजरी झाली आपल्या दृष्टिकोनातून की वाट मुंबईची चालवलो मी पोटा पाण्यासाठी. अण्णाभाऊंचा वाटेगाव ते मुंबईचा हा प्रवास हा इतका वेदनादायी विदारक प्रवास एका गाण्यातनं तू म्हणण्याचा प्रयत्न केला. तर हे मला असं वाटतं की अशा दर्जाची गाणी आली पाहिजेत. आपण कुणावर लिहितोय म्हणजे बऱ्याचदा मला असं होतं की बाबासाहेबांचं गाणं लिहिताना मला असं वाटतं की आपण तेवढ्या ताकदीनं न्याय देणार आहोत का ह्या महासूर्यावर लिहितोय आपण, नाहीतर नाही लिहिलं पाहिजे. मग मी ज्यावेळेला लिहिलं त्यावेळेला कधी कधी दडपण पण येतं ना, दडपण येतं ना. काय लिहायचं बाबासाहेबांवर म्हणजे मी जे ते गाणं लिहिलं की ओंजळी इथं भीमाच्या चंद्र सूर्य मावले, नावापुढं आमच्या माणूस लावले. ही ओळी लिहिल्यानंतर मला वाटलं की हा जरा ठीक आहे बाबा, पण तरी पण ते दबकतच लिहिलेलं आहे. बरोबर. कारण आपण एवढ्या महामानवांच्या बद्दल लिहितो, छत्रपती शिवरायांच्या बद्दल लिहायचंय तर त्या एवढा महापुरुष आहे आपला, तर त्या दर्जाचं आमची छातीर फौलादी ना आम्ही शिवबाच्या अवलादी हे लिहिल्यानंतर असं वाटतं की हा बाबा आपण कुठेतरी त्यांचे मावळे होण्याच्या लायकीचे आहोत. जास्त कॉन्फिडन्स आलाय लोकांना. हा म्हणजे आता लोक वाचत नाही. म्हणजे फ्रँकली काय आहे की लोकांना वाचायचं नाही. आता ही 2 मिनिट मॅगीवाली पिढी आहे. बरं झालं तू हा विषय काढला. मला या निमित्तानं तुमच्या सगळ्यांशी पण म्हणजे हे शेअर करायचं आहे. आणि एक 20-1 वर्ष या शाहिरीच्या क्षेत्रात दिल्यानंतर मला वाटतं की बोलू शकतोय आम्ही असं मला वाटते. अण्णाभाऊंची आरती आली अहो. म्हणजे आरती लिहिली लोकांनी अण्णाभाऊंची. तर म्हणजे हे कुठं चाललंय नेमकं सगळं? म्हणजे अण्णाभाऊ सारखा शाहीर, जागतिक दर्जाचा कलावंत, साहित्यिक, त्याचे एक पुस्तक तरी वाचूया आपण. अण्णाभाऊंची एखादी कविता समजून घेऊया, एखादं गाणं वाचूया आणि मग आपण विचार करूया की अण्णाभाऊंवर काय लिहायचंय काय नाही. आरती कशी लिहू शकतात माणसं? म्हणजे त्यांना महामानवांचं दैवतीकरण करण्यासाठी एक फोर्स काम करते आहे आणि त्याच्यामध्ये आपण पण सामील होतोय का मग कलावंत म्हणून? आरती लोकांनी आरती करतायत असा व्हिडिओ आहे एक आता तो व्हिडिओ व्हायरल अण्णाभाऊंच्या झालाय. आरतीचा. पण मला हे सांगायचं आहे की अण्णाभाऊ असतील, वामनदादा असतील, हे अत्यंत विवेकी विचारांचे शाहीर होते. मग ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. हे महावाक्य आपले अण्णाभाऊसाठी लिहितात आणि त्या वाक्यातच हे दिसून येतं की त्यातलं जे काय तुम्ही थोतांड जे आहेत किंवा जे मिथक आहे त्या मिथकांची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये आहे. स्पष्ट संदेश दिला अण्णाभाऊंनी अंधश्रद्धा नाकारण्याचा. लपून किंवा छपून काहीच नाही. मर्यायचा गाडा अण्णाभाऊ त्या लिहितात. मर्यायचा गाड्यामध्ये आपल्याला नाना पाटील दाखवलेले आहेत. हो. सत्यशोधक कार्यकर्ते आहेत ते अर्थानं. म्हणजे म्हणजे आणि मला हे पण सांगायचं म्हणजे हा विषय असा पण आहे, मी सांगली जिल्ह्यात आलेलो आहे. मला खूप अभिमान वाटतो की मी अण्णाभाऊंची जी माती आहे, जी भूमी आहे, तिथं माझा पण जन्म झालेला आहे. आणि अण्णाभाऊंच्या साहित्यात जे वाकोर्डे नावाचं गाव येतं, जिवंत काढतोस कथेमध्ये वाकोर्डेचं उल्लेख. तासगाव येतो, गुरुवारपेठ येतं साताऱ्याचं. तासगाव म्हणजे आता साताऱ्याचं गुरुवारपेठ आहे अण्णाभाऊंच्या साहित्यात ही सगळी नावं. हा, तर मला हे लय भारी वाटतं. पण मी हे विचार करतो, मी नागनाथ अण्णा नायकवडींच्या बरोबर पाणी चळवळीत मी काम केलेलं आहे. त्यांच्या मागोमाग आम्ही जायचो त्यावेळेला, गुरुसरांच्या बरोबरच असायचो तेव्हा. तर मला असं वाटतं की अण्णाभाऊंनी प्रतिसरकारमध्ये पण खूप मोठं योगदान केलेलं आहे. कारण त्यांचा वारणेचा वाघ हे जे पुस्तक आहे ते पुस्तकाचं अर्पण त्यांनी जी डी बापू लाडांना केलेलं आहे. म्हणजे जिवंत काढतोस काय आणि जिवंत काढतोस मध्ये तर स्पष्ट त्यांनी तो मेसेज दिलेला आहे. तर मला असं वाटतं की हे स्वातंत्र्य सैनिक पण होते, हे समतेसाठी लढणारे होते आणि खास करून ज्या माय मराठीची आपल्याला म्हणजे आपण सेवा करतोय त्या मराठी भाषेचा आपल्याला अभिमान आहे. तर त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जे काय अण्णाभाऊंची शाहिरी तळपलेली आहे, माझी मैना पोहोचली लोकांपर्यंत, काय आहे म्हणजे 105 हुतात्मे माझी मैना सारखं गाणं ऐकल्याशिवाय माणूस मरायला तयार होऊ शकत नाही. गोळ्या झेलल्या लोकांनी ही शाहिरांची ही आहे
आणि म्हणून आपण जे म्हणतोय की मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊंचं नाव द्या, हम्म, खरं तर ही मागणी जेव्हा मान्य होईल हम्म. त्या खऱ्या अर्थानं आपण महाराष्ट्र अण्णाभाऊंना तो सन्मान दिला असं मला वाटतंय. नाही, ह्या विषयाच्या निमित्तानं मला आत्ताचे जे लिहिणारे, गाणारे आमचे जे कलावंत मित्र आहेत, तर त्यांना एक विनंती करायची आहे, की मित्रांनो, लिहिण्याचा आपल्या सगळ्यांना अधिकार आहे, गाण्याचा अधिकार आहे. आपण मुळात कलेची उपासना करणारे साधक लोक आहोत आपण सगळे कलावंत. मला असं वाटतं, की जेव्हा अण्णाभाऊंवर लिहायचंय, बाबासाहेबांवर लिहायचंय, या महामानवांवर लिहायचंय, यांची चरित्र आपण सांगितली पाहिजेत. खूप चांगल्या प्रतिभा वापरून सांगितली पाहिजेत. खूप आपली लेखणी पणाला लावून ह्या महामानवांची करेक्ट चरित्र आहे. आपण मोत्यासारखी लिहिली खरं पाहिजेत. आहे. आणि दुसरं असं आहे, की त्यांचा विचार सांगण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा तो विचार स्वतःला आधी नीट समजलाय का? म्हणजे तो विचार आधी आपण समजून घेतलाय का? आणि मग तो विचार आपण सांगतोय का? नाहीतर कसं होतं माहितीये का? गाणं हे एक असं माध्यम आहे सचिन, की म्हणजे आपल्या लोकांच्या नेणिवेत गाणं आहे. लोकं गाण्यातनं ऐकतात. ऐकतात तर ना. बऱ्याचदा चुकीचा इतिहास, चुकीच्या संकल्पना, चुकीची मांडणी गाण्यातनं पण झालेली आहे, होत राहते. होत राहते ना. तर मला असं वाटतं, की ह्या पण गोष्टी थोड्याशा पुढं म्हणजे जात राहतात चुकीच्या पद्धतीनं. तर कलावंतांनी एवढी एक काळजी घ्यायला पाहिजे, की बाबा आपण अभ्यास करावा, आपण महामानवांवर लिहितोय, त्यांची चरित्र नीट वाचावीत, समजून घ्यावीत आणि मग लिहावं. जबाबदारीनं लेखन करावं. जबाबदारीनं लेखन करावं. मी असं म्हणेन इथं, म्हणजे एवढे लोक बघतायत आपलं जलसा विथ शीतल सचिन हा कार्यक्रम पाहतायत. मी असं विचार करतो कधी कधी की आपल्या मराठीमध्ये आज आपण बघितलं सैराट फॅन्ड्री सारखा सिनेमा आपल्या नागराजांना मंजुळीने आणला. आता आपल्याला हे लक्षात आलं की आपली बाजू मांडणारे शोषितांचा वंचितांचा आवाज बुलंद करणारे हे सिनेमे आले. आता नागराज मंजुळेंनी एवढ्या लेवलवर नेलेलं आहे, उंचीवर नेलेलं आहे. हं. तर येणाऱ्या फिल्म बनवणाऱ्या लोकांनी त्यांच्या फिल्म कशा दर्जाच्या बनवल्या. आता तुमच्याकडे एक लँडमार्क आलेला आहे की नाही, एक माइलस्टोन तुमच्याकडे आलेला आहे. आता जसे नागराज अण्णा मंजुळे आज सिनेमामध्ये माइलस्टोन आहेत, तसे त्या काळामध्ये वामनदादा कर्डक एक माइलस्टोन होते हो. शाहिरीमध्ये, अण्णाभाऊसाठी माइलस्टोन होते. तर आपण त्या दर्जाचं तरी करण्याचा प्रयत्न करावा कमीत कमी. म्हणजे हे जे आहे ह्याचं भान लोकांच्यात येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. हे नाही, कलावंतांच्या बाबतीत तर आपण बोलू शकतो, की हे हो. थोडंसं जबाबदारीनं महाराष्ट्र बघतो आहे आपल्या कलेकडे. आणि आपली जी गाणी आहेत, ही काही मनोरंजनाच्या क्षेत्रात वावरणारी गाणी नाहीत ठरत. जेव्हा तुम्ही अण्णाभाऊंवर लिहिता, जेव्हा तुम्ही वामनदादांवर लिहिता, बाबासाहेबांवर लिहिता, त्यावेळेला ती मनोरंजनाची नाहीत राहत फक्त. त्याला आपोआप एक प्रबोधनाचं वलय येऊन जातं, येऊन जातं. सामाजिक भान येऊन जातं त्या गाण्यांना. त्यावेळेला आपली जबाबदारी 100 पटीनं वाढलेली असते. हां, तुम्ही तुमच्या एखाद्या प्रेमगीतं लिहीत असाल किंवा काही एक काय मनोरंजनाची गाणी लिहीत असाल, तेव्हा तुम्हाला ती मोकळीक आहे. तीच मोकळीक तुम्ही इथे घ्यायला लागलात, तर मात्र थोडासा घोळ होण्याची शक्यता आहे. नाही, प्रेमगीतं लिहिताना सुद्धा स्त्रियांचा अवमान करणारी किती गाणी आलेली आहेत. हं. म्हणजे प्रेमगीतांच्या मध्ये त्या प्रेयसीला सटवी म्हणणं, म्हणजे अशा गोष्टी घडतायत, आजूबाजूला मग घडतायत. अण्णाभाऊंनी एवढ्या कादंबऱ्या लिहिल्या, हा. म्हणजे चित्रा वैजंतासारख्या फेमस कादंबऱ्या आहेत किंवा ते काय म्हणतात त्याला अग्नीची काहीतरी ते मला नाव आठवत नाही आता त्याचं. अग्निदिव्य नाही. अग्निदिव्य का काहीतरी असं. धग. धग, धग, धग. तर ह्या इतक्या सुंदर प्रेमकथा अण्णाभाऊंनी लिहिल्यात. पण तिथे कुठेही स्त्रीचा अवमान होईल, असलं काहीही अण्णाभाऊंनी लिहिलेलं नाही. तर हा जो धागा आहे ना, हा पकडता येतोय का आपल्याला नेमका? किंवा आपल्या नामदेव ढसाळांचं उदाहरण आहे. हो. नामदेव ढसाळांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की शब्द हे मी शस्त्रांसारखे वापरतो, पण हे शब्द मी कधी मित्रांच्यावर चालवत नाही. मी मित्रांना समजून घेण्याच्या भूमिकेत असतो. वाह! वाह! आज असं चालू झालेलं आहे की आपल्याला शत्रू मित्र विवेक कळत नाही. आपण शब्द उचलली जीभ लावली टाळ्याला कशाही पद्धतीने शब्द लोक वापरतायत. आणि फेसबुकमुळं सोशल मीडियामुळं प्रचंड अधोगतीकडे आपण चाललोय असं मला वाटतं. म्हणजे फेसबुकवर तुम्हाला कमेंट करायला काही पैसे नाहीत. नाही. यायचं कुणीही कोणाबद्दलही हो. त्या माणसाचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, योगदान काय, ते न बघता त्याला त्या ठिकाणी आपण बोलतोय. तर हे जरा थोडंसं या काळातली खंत आहे, कलावंत हा तर म्हणून एक खंत वेगळा आहे. विषय. याच्यावर खरंच आपण एकदा नंतर व्यवस्थित सोशल मीडिया आणि ऍक्सेस हा जो विषय झालाय ना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे. हा आपण नक्की नंतर कधीतरी बोलू. पण आता हा जो विषय आपला अण्णाभाऊंच्या अनुषंगाने आणि वामनदादांच्या अनुषंगाने चालू आहे, तर ह्या कलावंतांची उंची गाठण्याचा प्रयत्न किंवा ह्या कलावंतांची उंची किमान समजून घेण्याचा प्रयत्न आत्ताच्या कलाकारांनी आपण सर्वांनीच मिळून केला पाहिजे. हा आग्रह आपण या या जलसा निमित्तानं विथ करूया. शीतल सचिनमध्ये नक्कीच करू शकतो. आणि तो आपला अधिकार पण आहे. मी जे वाट मुंबईची चाललो मी पोटा पाण्यासाठी हे गाणं लिहून ठेवलं होतं 2017 पासून. तर ते गाणं आता आम्ही ह्या वर्षी रिलीज केलं आणि ते गाणं म्हणजे एक कथा आहे. अण्णाभाऊंची वाटेगावपासून मुंबईपर्यंतची जी
त्यांच्या कुटुंबाची चालत जाण्याची जी कहाणी आहे, ती कहाणी माझ्या शब्दात सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. म्हणजे आता हे गाणं करताना 2 प्रश्न होते, की आत्ताचा ट्रेंड आहे, की 2.5 मिनिट, 3 मिनिटाचंच गाणं असतं. है ना? 3 बरोबर. मिनिटाचंच गाणं लोकं 2.5च मिनिटाचं ऐकतात. ड्युरेशन कमी झाले आता. ड्युरेशन कमी झालंय. 2 स्टांजे पाहिजेत, 3 हं. स्टांजे पाहिजेत, असं जे आहे. मी असा विचार केला, की मग मग आपल्या महामानवांच्या कथा कशा सांगायच्या आपण? म्हणजे कथा सांगणे किंवा कहाणी सांगणे किंवा हा लोककलेचा फॉर्म आहे. लोककलेमध्ये रात्र-रात्रभर गाणी ऐकायची आपल्या लोकांना सवय आहे. हां, म्हणजे काय म्हणतात त्याला ओवी, म्हणजे एक ओवी चालू केली तर ती 3-3, 4-4 तास ऐकणारी लोकं होती आपली आणि आधी. अख्खी रात्र एका पावड्यात जाऊ शकत होती. हां, अशी परिस्थिती म्हणजे असं सादरीकरण करणारे लोक सुद्धा होते. होते आणि तो सगळा रोमांच उभा करायचे. ते सगळं महानाट्य हां. उभा करायचे त्यातनं. हां. म्हणजे तुम्ही जर तेवढ्या दर्जाचं लिहिलं, तर आताही लोकं ऐकतील. अशातला भाग नाही, की लोकं म्हणजे 3 हां. मिनिटावरच राहतील, नाही असं म्हणून नाहीये. मग आपण असा विचार केला, की ज्यांना खरंच ऐकायचंय ते ऐकतील. हं. त्यांच्यासाठी वेळेचं ड्युरेशन किंवा मार्केट आणि ह्या सगळ्याचा अडथळा येणार नाही. म्हणून ते तब्बल मला वाटतं 9 ते 9.5 मिनिटाचं ते गीत झालेलं आहे आणि ते पूर्ण आम्ही रेकॉर्ड केलं जलसा स्टुडिओमध्ये. मी लिहून ठेवलं होतं. मी गायलं. त्याच्यानंतर म्हणजे त्याचं काय म्हणतात त्याला, लोकांनी खूप चांगलं जनस्वागत केले म्हणजे 2च त्याचं. दिवसामध्ये 10,000 चा आकडा आपण क्रॉस केला. हां. म्हणजे एवढ्या मोठ्या गाण्याला 2 दिवसामध्ये 10,000 व्ह्यूवरशिप मिळणं, हं, मला असं वाटतं, की हा चांगला संकेत आहे. नॉट बॅड. हं. तर मला म्हणजे आपण ते गाणं थोडंसं तू ऐकवलं तर बरं होईल असं वाटतंय. भाकरीचं गाणं माझ्यांना भाऊच्या गवठी. भाकरीचं गाणं माझ्यांना भाऊच्या गवठी. वाट मुंबईची चाललो मी पोटा पाण्यासाठी. वाट मुंबईची चाललो मी पोटा पाण्यासाठी. आणि मग तो सगळा संघर्ष मी म्हणजे किंवा लिहिलेला आहे आणि मग मुंबईमध्ये जेव्हा जे पोहोचतात, तर शेवटी एक असं मला लिहावसं वाटलं, चालायाला शिकला जो चाले जीवनाची वाट. वाह! चालायाला शिकला जो चाले जीवनाची वाट. आलं अंधारून आज उद्या होईल पहाट. अण्णा भाऊंच्या जीवनाला झालर दुःखाची ही मोठी. वाट मुंबईची चाललो मी पोटा पाण्यासाठी. वामनदादा कर्डकांच्या बद्दल तू जे गीत लिहिलेलं होतं, तर ते पण खूप महत्त्वाचं गाणं आहे. ते अजून रेकॉर्ड झालं नाही, पण मला असं वाटतं, की आता तू त्याची झलक द्यायला पाहिजे. थोडं ध्रुपद ऐकवते. हां. वामन दादा तुझ्या ओंजळीत भीमवाणीची फुलं. वामन दादा तुझ्या ओंजळीत भीमवाणीची फुलं. शब्द बीजे तो पेरीत गेला विद्यापीठ खुल. जनकवी वामन दादा तुफानातला दिवा खरा तो वामन दादा. जनकवी वामन दादा तुफानातला दिवा खरा तो वामन दादा. वाह, वाह, वाह! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महाकवी वामनदादा कर्डक हं. या दोन्ही महान शाहिरांच्या जयंतीविषयी आपण जी काही चर्चा केली, तर या दोघांच्याही लिखाणाविषयी, त्यांच्या आयुष्याविषयी, त्यांच्या योगदानाविषयी, भूमिकांविषयी आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे महाकाव्य आहेत दोन्ही पण. दोघांचे आयुष्य महाकाव्य आहेत. हे काय एका एका काय म्हणतात त्याला चर्चेचा विषय, छोट्याशा पॉडकास्टचा विषय हा नाही. परंतु एक शाहीर म्हणून, कलावंत म्हणून आपल्याला जे काही वाटले ते बोलण्याचा आपण यामध्ये प्रयत्न केलाय. अण्णाभाऊ साठे आणि वामनदादा या दोघांनाही आपण आपल्या शाहिरी परंपरेकडून किंवा आपल्या नवयान महाजलशाकडून, परिवाराकडून आपण आपल्या. नवयान परिवाराकडून आपण या दोन्ही शाहिरांना मानवंदना देऊयात. या दोघांनाही मानाचा मुजरा आपण करूयात. तर मित्र हो, आजचा जलसा तर चांगला रंगलाच. आपण नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. जलसा विथ शीतल सचिन या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद, सर्वांचे आभार. धन्यवाद.